नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल मी स्वागत करतो. तर बघा, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर आपण थोडा फोकस करण्याचा प्रयत्न करूया. इलेक्ट्रोस्टॅटिक्स या चॅप्टरवर मी गॉसेस लॉवर एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो गॉसेस लॉ परत रिपीट करूया आणि हा चॅप्टर आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया. आणि दीज आर माय हँड रिटन नोट्स, ठीक आहे. आणि या नोट्समधनं तुम्हाला एक शिकण्याची वेगळी मजा राहील. पूर्ण हाताने काढलेले नोट्स आहेत, त्याच्यामुळे शिकण्याची एक अलगच मजा. तर बघा, आपण गॉसेस लॉचं स्टेटमेंट बघूया. बघा, गॉसेस लॉचं स्टेटमेंट एकदम सिम्पल आहे. द टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू अ क्लोज सरफेस इज इक्वल टू 1/ε0 टाइम्स द टोटल चार्ज एनक्लोज विद इन द सरफेस. एक गोष्ट लक्षात आली असेल, हा जो काही गॉसेस लॉ आहे, गॉसेस लॉ एनक्लोज किंवा क्लोज सरफेससाठी आहे. इथे लक्षात, गॉसेस लॉचं जे काही स्टेटमेंट आहे ते क्लोज सरफेससाठी आहे. आणि त्यांचं म्हणणं मॅथमॅटिकली बघा, समजून घेऊया, एकदम सिम्पल आहे. हा जो काही फाय आहे हा इलेक्ट्रिक फ्लक्स सांगतो. इथं लक्षात, समजा एखाद्या स्पिअरमध्ये समजा चार्ज आहे, तर चार्जमधनं जो काही पॉझिटिव्ह फ्लक्स आहे तो आउटवर्ड निघतो. मग त्या स्पिअरमधनं जे काही इलेक्ट्रिक लाईन्स येत आहे, तर या इलेक्ट्रिक लाईनचा अमाऊंट सांगण्यासाठी हा फ्लक्स यूज करतो. त्या लक्षात, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय, नंबर ऑफ लाईन्स, इलेक्ट्रिक लाईन्स एखाद्या पर्टिक्युलर एरियामधनं किती पास होत आहे, हा अमाऊंट, हा मॅग्निट्यूड इलेक्ट्रिक लाईनचा सांगण्यासाठी आपण काय सिम्बॉल यूज करतो, फाय. तर गॉसेस लॉच्या म्हणण्यानुसार जो काही फाय राहतो एखाद्या एन्क्लोज सरफेसमधला, जो काही अमाऊंट राहतो तो राहतो क्यू इनसाइड, म्हणजे त्या एखाद्या पर्टिक्युलर सरफेसच्या आतमध्ये राहणारा चार्ज डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट. ओके, where epsilon naught is called as a permittivity of a free space and value of epsilon naught is 8.854 into 10 power minus 12 farad per meter. Okay, आणि मॅथमॅटिकली स्टेटमेंटमध्ये बघा, ओके, इलेक्ट्रिक फील्ड वेअर E is the electric field vector and ds is nothing but the small unit area. ओके, आणि दोघांमधलं डॉट प्रोडक्ट आहे, दोन्ही वेक्टर क्वांटिटीज आहे आणि दोघांच्या मधात डॉट प्रोडक्ट आहे. आणि हा झाला इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशनच्या तिथं तर बघू शकता गोल्ड सिम्बॉल आहे. हा गोल्ड सिम्बॉल तोच रिप्रेझेंट करतो की एनक्लोज सरफेस. जे काही गॉसेस लॉचं स्टेटमेंट आहे ते कशासाठी, एनक्लोज सरफेससाठी. इथं लक्षात. ओके, आणि परमिटिव्हिटी ऑफ अ फ्री स्पेस म्हणजे एकदम सिम्पल, म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर एरियामधनं इलेक्ट्रिक लाईन्स किती पास होत आहे. इथं लक्षात, किती नंबर ऑफ पास होत आहे, म्हणजे किती परमिशन देत आहे एखादा रिजन, तर इलेक्ट्रिक लाईन्सला किती परमिशन देत आहे, यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिकल परमिटिव्हिटी. आता हा एप्सिलॉन नॉट फ्री स्पेसची आहे, डिफरंट राहू शकतो. एखादा ग्लास आहे, मग तो एखादा पर्टिक्युलर ग्लास मिडियम इलेक्ट्रिक लाईन्सला किती परमिशन देत आहे, मग त्या ग्लासची परमिटिव्हिटी. ओके, ही फ्री स्पेसची आपण फाइंड आउट केली. इथं लक्षात बघा. आता हा जो काही गॉसेस लॉ आहे मॅथमॅटिकली आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. याच्या म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिकचा 12वीचा जो काही चॅप्टर आहे याच्यावर गॉसेस लॉवर ऑलरेडी मी एक चॅप्टर टाकलेला आहे, व्हिडिओ टाकलेला आहे, परंतु आपण एक परत रिपीट करूया. ठीक आहे, चला बघा, काही हरकत नाही. बघा, गॉसेस लॉ सुरू करण्याअगोदर ही एक गोष्ट समजून घ्या. हा समजा एक प्लेन आहे ज्याचा एरिया किती आहे, ए आहे. समजा एक इथे पर्टिक्युलर चार्ज आहे, या चार्जमधनं इलेक्ट्रिक लाईन्स पास होत आहे. बघा, मी 4 प्रकारच्या लाईन्स काढल्या. तर या पर्टिक्युलर एरियामधनं किती लाईन्स चालल्या, 4, 1, 2, 3, 4. तर या ज्या काही लाईन्स चालला यांचा अमाऊंट कोण सांगतो, इलेक्ट्रिक फ्लक्स. आणि इलेक्ट्रिक फ्लक्सचा काय फॉर्म्युला आहे बघा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू दिस चार्ज अँड ए इज नथिंग बट द एरिया वेक्टर. म्हणजे या चार्जमुळे क्रिएट होणारं इलेक्ट्रिक फील्ड डॉट आणि हा जो काही एरिया आहे याचा एरिया वेक्टर ए. समजा दोन्ही वेक्टर क्वांटिटीमधलं समजा डॉट प्रोडक्ट जर रिमूव्ह केला आपण, तर काय आहे, कॉस थिटा. अँड थिटा इज नथिंग बट द अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड एरिया वेक्टर. इथं लक्षात, हा कुलम्स लॉ, म्हणजे कुलम्स लॉ म्हणत आहे, कुलम्स लॉ खाली आहे, इथं लक्षात. ओके, तर बघा, आता याची जी काही लेफ्ट हँड साईड आहे ही आपण घेणार आहोत आणि राईट हँड साईड आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, टेकिंग लेफ्ट हँड साईड, बघा ही लेफ्ट हँड साईड आपण घेतली. आपण एक काय कन्सिडर केलं की हा एक चार्ज कन्सिडर केला जो एक्झॅक्ट सेंटरवर आहे. ठीक आहे, आणि हा समजा स्पियर आहे. ओके, आणि या स्पियरच्या आतमध्ये हा चार्ज आहे. ठीक आहे, आणि या स्पियरची जी काही रेडियस आहे, ही जी काही रेडियस आहे, स्पियरची रेडियस आहे स्मॉल. आणि स्पियरच्या या एका पर्टिक्युलर समजा या पी पॉईंटला, याला समजा आपण पी पॉईंट म्हणू, एक स्मॉल आपण एक एरिया कन्सिडर केला आहे. त्या एरिया एलिमेंट त्याचा आपण त्याला डिनोट केला आहे ds वेक्टर. ओके, आणि एक लक्षात घ्या, आता बघा, आता या स्पियरच्या आतमध्ये हा चार्ज राहिल्यानंतर जे काही इलेक्ट्रिक लाईन्स पास होणार आहे, ओके, जो काही इलेक्ट्रिक लाईन्स पास होणार आहे, म्हणजे हा समजा जर एरिया आपण कन्सिडर करा,
ओके, तर याच्या स्ट्रेट पॅरलली बघा इलेक्ट्रिक लाईन्स पण आली. ठीक आहे, ती इलेक्ट्रिक जी काही लाईन आहे ती काय दर्शवते, इलेक्ट्रिक फील्डचं डायरेक्शन. म्हणजे जो काही इलेक्ट्रिक फील्डचा डायरेक्शन आहे या पर्टिक्युलर एरियासाठी, ओके, आणि या पर्टिक्युलर एरियाचा एरिया वेक्टर तो पण कसा आउटवर्ड आहे. म्हणजे या पर्टिक्युलर एरियाचा जो काही स्मॉल एलिमेंट ds कन्सिडर केला, ओके, त्याची डायरेक्शन आणि या इलेक्ट्रिक चार्जमुळे जी काही इलेक्ट्रिक लाईन येत आहे, ओके, त्याची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. त्याच्यामुळे ds आणि E मधला अँगल किती आहे, 0. ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, मग अकॉर्डिंग टू द गॉसेस लॉ आपण लेफ्ट साईड घेतली. ठीक आहे, E इंटू ds, काही हरकत नाही. हा जो काही डॉट प्रोडक्ट रिमूव्ह केल्यानंतर तिथे आलं कॉस थिटा. ओके, आफ्टर दॅट बघा थिटा किती आहे, 0 आणि कॉस झिरोची व्हॅल्यू किती राहते, 1. त्याच्यामुळे ही टर्म टोटली किती झाली, 1 झाली. सॉरी, कॉस झिरोची व्हॅल्यू किती राहते, 1. ओके, मग शिल्लक काय राहिलं, E इंटू ds, आणि E म्हणजे काय, इलेक्ट्रिक फील्ड. एक लक्षात घ्या, या चार्जमुळे या स्पिअरच्या प्रत्येक पॉईंटवर समजा कुठे पण इलेक्ट्रिक फील्ड जर तुम्ही काउंट केली तर कशी राहते, सेम. कारण की स्पिअर एक युनिफॉर्म आहे, युनिफॉर्मिटी आहे, जो त्याची काही सिमिलॅरिटी आहे तो युनिफॉर्म आहे. त्याच्यामुळे स्पिअरच्या r डिस्टन्सवर कुठे पण इलेक्ट्रिक फील्ड जर आपण काउंट केली तर ती कशी राहते, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट नेहमी इंटिग्रेशनच्या कुठे राहते, बाहेर. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड बाहेर गेली. इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय राहिलं, फक्त इंटू ds, काही हरकत नाही. ठीक आहे, आता अकॉर्डिंग टू द कुलम्स लॉ इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू लक्षात ठेवा, 1/4πε0. याला आपण k न पण डिनोट करतो, Q/r². ठीक आहे, ही इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू झाली. ही इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू आपण इथे पुट केली बघा, 1/4πε0 Q/r². ठीक आहे, आता ds म्हणजे काय, हा स्मॉल एलिमेंट. ओके, आणि याचं काय करता आपण, इंटिग्रेशन. याचाच अर्थ काय, असे सगळे एलिमेंट्स आपण काय करता, ऍड. मग असे सगळे जर एलिमेंट्स आपण जर ऍड केले तर स्पिअरचा काय तयार होतो, सरफेस एरिया. आणि व्हॉट इज द सरफेस एरिया ऑफ स्पिअर, 4πr². काही हरकत नाही. त्याच्यामुळे बघा 4π आणि हा 4π गेट काय झाला, कॅन्सल. ओके, r² काय झाला, कॅन्सल. हा Q म्हणजे काय, चार्ज, जो कशाचा आहे, त्या स्पिअरच्या आतमध्ये आहे. त्याच्यामुळे मी लिहिलं Q इनसाइड, IN इनसाइड, डिवाइडेड बाय ε0 विच इज द परमिटिव्हिटी ऑफ अ फ्री स्पेस. देअरफॉर गॉसेस लॉ, phi इक्वल्स टू Q इनसाइड अपॉन ε0. येतं लक्षात, phi इक्वल्स टू Q इनसाइड अपॉन ε0. दिस इज द गॉसेस लॉ. ओके, आता बघा गॉसेस लॉवर बरेचसे काय म्हणू शकतो ॲप्लिकेशन्स आहेत. त्या गॉसेस लॉचा आपण ॲप्लिकेशन्स आता बघण्याचा प्रयत्न करूया. बघा मी सिम्पली इलेक्ट्रोस्टॅटिकच्या इनिशियलीच म्हणजे तुम्हाला गॉसेस लॉ क्लिअर कट सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. चला, काही हरकत नाही. बघा आता गॉसेस लॉचा उपयोग करून आपण एक त्याचं ॲप्लिकेशन, त्यावर एक ॲप्लिकेशन बघण्याचा प्रयत्न करूया. बघा तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये अशी हेडलाईन दिली आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल. ओके, स्पिअरचा किंवा याला हॉलो शेल पण म्हणतात. ओके, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी न म्हणतात, कधी कधी इलेक्ट्रिक फील्डही म्हणते. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल म्हणा किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, एकच गोष्ट झाली. ठीक आहे, याच्यात कन्फ्युज होण्याची काही गरज नाही. बघा स्टेप बाय स्टेप सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा एक मी स्पिअर घेतला. बघा हा मी जेवढा पोर्शन तुम्हाला दाखवत आहे, हा एक स्पिअर घेतला. या स्पिअरची रेडियस आहे r, इथून तर इथपर्यंत या स्पिअरची रेडियस आहे r. आणि या स्पिअरच्या सरफेसवर बघा तुम्ही बघू शकता +Q चार्ज आहे. या स्पिअरच्या सरफेसवर +Q चार्ज आहे, तो इथं मी सिम्बॉलनं डिनोट केलेला आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, आता मला काय फाइंड आउट करायचं आहे की या स्पेरिकल शेलच्या स्पिअरवर जो काही चार्ज आहे याच्यामुळे तयार होणारा इलेक्ट्रिक फील्ड. इथं लक्षात हेडिंगच आहे, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल. म्हणजे येता लक्षात, हा जो काही स्पिअर आहे, ओके, त्या स्पिअरच्या सरफेसवर किती अमाऊंट ऑफ चार्ज आहे, Q, आणि तो युनिफॉर्म आहे. कसा आहे तो, युनिफॉर्म. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पण जर चार्ज कॅल्क्युलेट केला तर तो कसा आहे, युनिफॉर्म. मग या युनिफॉर्म चार्ज जो स्पिअरच्या सरफेसवर अक्युमुलेट झालेला आहे, तर या चार्जमुळे, या युनिफॉर्मली चार्ज स्पिअरमुळे होणारं इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, याच्या 3 केसेस आहे. 3 केसेस आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, मग मी काय केलं, बघा या स्पिअरच्या सेंटरपासून स्मॉल r या डिस्टन्सवर एक पॉईंट कन्सिडर केला, पॉईंट P. ओके, आणि या पॉईंट P वर एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केला आहे स्पिअरचा. ओके, आणि जो काही मी बघा हा इनसाइड स्पिअर झाला, येतं ना लक्षात. ओके, हा झाला आपला ॲक्च्युअल स्पिअर. ओके, इनसाइड. मग मी या स्पिअरच्या सेंटरपासून स्मॉल r डिस्टन्सवर P पॉईंट कन्सिडर केला.
ओके. आणि या पी पॉईंटला पकडून मी गॉसियन सरफेस, इमॅजिनरी सरफेस ड्रॉ केला. ओके. या गॉसियन इमॅजिनरी सरफेसवर एक स्मॉल एलिमेंट सरफेस कन्सिडर केला. ओके. त्याचा जो काही एरिया वेक्टर आहे तो कशाने, जो काही एरिया एलिमेंट कन्सिडर केला तो ds आहे. आणि याचा जो काही वेक्टर आहे तो आउटवर्ड राहणार आहे असा. ओके. त्याच्यामुळे ही एक वेक्टर क्वांटिटी झाली. म्हणजे एखादा समजा एरिया राहिला, त्याला समजा आपल्याला डायरेक्शन दाखवायचं राहिलं तर आपण एरिया वेक्टर म्हणतो. तर एरिया वेक्टर झाला ds. ओके. आणि याच पॉईंटवरून समजा इलेक्ट्रिक लाईन जर बघितली ती पण अशी आउटवर्ड येत आहे. म्हणजे एरिया वेक्टर पण आउटवर्ड आणि इलेक्ट्रिक लाईन जी येत आहे ती पण कशी आहे, आउटवर्ड. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड आणि या एरिया वेक्टर मधला जो काय अँगल आहे तो किती आहे, 0. ओके. गॉसेस लॉ समजून सांगताना पण ही गोष्ट मी तुम्हाला समजून सांगितली. ठीक आहे. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. ठीक आहे. आता बघा, आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठे फाइंड आउट करायची आहे, आउटसाइड द स्पिअर. जो काही स्पिअर होता त्या स्पिअरची रेडियस किती होती, r. ओके. आता आपण बघा या स्पिअरपासनं स्मॉल r डिस्टन्सवर फाइंड आउट करतायत, म्हणजे या पी पॉईंटवर, म्हणजे आउटसाइड. हा झाला स्पिअर. या स्पिअरच्या आउटसाइडला म्हणजे इथे. ओके. आपण काय फाइंड आउट करून राहिलो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. आणि हा जो काही स्मॉल r आहे, हा जो काही स्मॉल r आहे तो या कॅपिटल r पेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणून आपण काय म्हटलं, आउटसाइड द स्पिअर. ओके. ओके. युझिंग द गॉसेस लॉ. बघा हा गॉसेस लॉचा मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, आपण पहिलेच बघितलेला, काही हरकत नाही. मग हा डॉट प्रोडक्ट रिमूव्ह केला मी, कॉस थिटा आला. साहजिक आहे, डॉट प्रोडक्ट रिमूव्ह केला तर कॉस थिटा. थिटा म्हणजे काय, अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि जो काही एरिया कन्सिडर केला आपण स्मॉल एरिया त्याचा. आता मी वरच सांगितलं या दोघांमध्ये अँगल किती आहे, 0. त्याच्यामुळे कॉस 0. कॉस 0ची व्हॅल्यू किती राहते, 1. काही हरकत नाही. आणि एक लक्षात घ्या, इलेक्ट्रिक फील्ड ओके प्रत्येक पॉईंटवर, म्हणजे आता हा जो काही पी पॉईंट आहे इथं कन्सिडर केला. ओके. म्हणजे इथे 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 कुठे या गॉसियन सरफेसवर कुठेही जर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी जर काउंट केली तर ती कशी राहते, कॉन्स्टंट. काही हरकत नाही. ओके. मग कॉन्स्टंट असल्यामुळे ते इंटिग्रेशनच्या बाहेर निघलं आणि इंटिग्रल काय राहिलं, ds. ओके. राईट हँड साईडला काय, q इनसाइड अपॉन एप्सिलॉन. ठीक आहे. आता ds म्हणजे काय, एक स्मॉल एलिमेंट. ओके. इंटिग्रेशन म्हणजे काय करतो आपण, अशा सगळ्या स्मॉल एलिमेंटची काय करतो, ॲडिशन. मग अशा सगळ्या स्मॉल एलिमेंटची जर आपण, हा झाला एक स्मॉल एलिमेंट, या सगळ्या जर स्मॉल एलिमेंटची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय माहिती, सरफेस ऑफ स्पिअर. आणि स्पिअरचा सरफेस काय राहते, 4π स्मॉल r². इथं लक्षात, जो काय आउटर स्पिअर आहे त्याची रेडियस आहे स्मॉल r आणि इनर स्पिअर आहे त्याची रेडियस आहे कॅपिटल r. पण आपण आउटसाइड फाइंड आउट करतोय म्हणून जो काही सरफेस एरियामध्ये जो काही r घेतला तो स्मॉल r घेतला. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणून ही जी काही टर्म आहे ही मी राईट हँड साईडला काय केली, शिफ्ट. लेफ्ट हँड साईडला ई ठेवला, q अपॉन 4π. ओके. इप्सिलॉन नॉट आणि स्मॉल r². दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आउटसाइड द स्पिअर. स्मॉल q अपॉन 4π इप्सिलॉन नॉट r. हा जो काही q आहे तो त्या गॉसियन सरफेसच्या इनसाइड. काही हरकत नाही. ओके. बघा आता तीच इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ चार्ज काढू आपण. ओके. इन टर्म्स ऑफ डेन्सिटी ऑफ चार्ज इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, काही हरकत नाही. बघा आता बघा, डेन्सिटीचा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, आपण 8वी 9वी 10वी ते शिकलो. डेन्सिटी इन टर्म्स ऑफ, जर एखादा मास काढायचा राहता आपण काय म्हणतो, मास पर युनिट एरिया, मास पर युनिट व्हॉल्यूम. पण तो इन टर्म्स ऑफ आपल्याला चार्ज पाहिजे. डेन्सिटी म्हणजे काय, बघा म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर स्पिअरवर समजा चार्ज असेल तर त्या जर चार्जची डेन्सिटी फाइंड आउट करायचं असेल तर मी कसं म्हणा, चार्ज पर युनिट एरिया, त्या स्पिअरच्या एरियावरची डेन्सिटी काढायची आहे. म्हणून चार्ज पर युनिट एरिया, त्या स्पिअरवर किती चार्ज आहे, q. ओके. एरिया किती आहे, 4π r². देअरफॉर चार्ज इक्वल्स टू काय होऊ शकतो, सिग्मा 4π r². सिग्मा काय डिनोट करतो, डेन्सिटी. ओके. काही हरकत नाही. मग आता इलेक्ट्रिक फील्ड हा जो काही फॉर्म्युला इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ डेन्सिटी पाहिजे मला. ओके. त्याच्यामुळे बघा आता मी काय केलं, बघा इन टर्म्स क्यू आपल्याला रिप्लेस करायचा आहे. हा क्यू मी बघा इथं रिप्लेस केला, सिग्मा 4π r². सिग्मा 4π r². त्याच्यामुळे 4π गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स, सिग्मा कॅपिटल r² डिवायडेड बाय इप्सिलॉन नॉट स्मॉल r². इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इन टर्म्स ऑफ चार्ज डेन्सिटी. येतं लक्षात काय, ह्या आउटसाइड स्पिअरसाठी होता. आता त्या सरफेसवर जर राहिला, ओके, समजा हा जो काही पॉईंट पी आहे या समजा सरफेसवर आला तर स्मॉल r आणि कॅपिटल r कसा राहणार, सेम, म्हणजे इक्वल राहणार. त्याच्यामुळे स्मॉल rच्या ठिकाणी मी काय पुट करू, कॅपिटल r. स्मॉल rच्या ठिकाणी ठीक आहे कॅपिटल R जर पुट केला, कॅपिटल R² गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. येतं लक्षात. ओके. आता बघा हा जो काही फॉर्म्युला होता इन टर्म्स ऑफ चार्ज, इथे आपण स्मॉल rच्या ठिकाणी कॅपिटल R जर पुट केला तर काय आहे ते 4π इप्सिलॉन r².
इन टर्म्स ऑफ सिग्मा किती आहे, सिग्मा अपॉन एप्सिलॉन. ओके, ही सेकंड केस झाली. थर्ड केस एकदम सिम्पल आहे, इनसाइड द स्पिअर. आता एक सांगा मला तुम्ही, हा जो काय आपण कॅपिटल आर एवढा स्पिअर कन्सिडर केला, याच्या आतमध्ये कोणत्या प्रकारचा चार्ज आहे का, नाही. मग तिथं कोणत्याच प्रकारचं चार्ज नाही तर तिथे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी राहू शकते का, नाही. कारण की डेन्सिटी कशी आहे, 0. म्हणजे तिथं चार्जच नाही आहे. चार्ज किती आहे, 0. चार्ज 0 आहे, त्याच्यामुळे त्या चार्जची डेन्सिटी राहणार का, नाही. मग या क्यूची व्हॅल्यू आहे बघा, या क्यूची व्हॅल्यू समजा आपण इथं समजा 0 ठेवली. 0 अपॉन समथिंग काय होते, 0. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इनसाइड द स्पिअर किती झाली, 0. लक्षात. बघा, सोप्या भाषेत, मराठी भाषेत मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर आपला हा प्रोग्राम आवडत चालला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.